खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। शरद पवार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून ते सध्या आता उमेदवारी करत आहे पारनेरमधून। त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बघतो की मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी आहे आणि एक प्रचार फेरी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। स्वतः ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कसा चाललाय प्रचार? प्रचार अतिशय चांगला, एकदम जोरदार चाललाय आमचा। कारण सर्व महिला माझ्या संघ जवळजवळ 20-25 गाड्या माझ्या संघ महिलांच्या असतात प्रचारासाठी आणि त्या प्रत्येक गावात गेल्यावर महिलांचा अतिशय चांगला असा उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो। कारण महिलांना एक आनंद आहे। पारनेर नगर मतदारसंघाला पहिल्यांदाच महिला म्हणून एक संधी मिळते, तर नक्कीच त्या संधीचं मी एक महिला म्हणून सोनं केल्याशिवाय राहणार नाही। कोणते मुद्दे साधारण प्रचारामध्ये तुमच्या दिसून येतात? काय महिलांचा एक प्रश्न पहिला पाण्याचा, महिला म्हणले पाण्याचा प्रश्न, काहीतरी त्यांच्या हाताला उद्योग व्यवसाय, हा महिलांचा पहिला प्रश्न आहे। तो येत्या काळात मी नक्कीच महिलांसाठी तो प्रश्न सोडवणार। कारण महिला सक्षमीकरण कसं होईल, कारण आता सध्याच्या काळात एक आमच्या महिलांवर अत्याचार होतात, तर ती महिला कशी सुरक्षित राहील याकडे सुद्धा मी बारकाईने लक्ष देणार आहे त्या काळात। खासदार साहेबांना कधी वेळच भेटत नाही, आता तीच परिस्थिती तुमची देखील आहे का? हो नक्कीच, कारण जनतेने तेवढं आम्हाला स्वीकारलेलं आहे ना, त्यामुळे घरात सुद्धा मला सुद्धा वेळ भेटत नाही। आता जे 24 तास 365 दिवस आम्ही काम करणार लंके परिवार असतो, सगळ्यांच्या सुखादुखात। काय आव्हान वाटतं काही समोरच्या उमेदवारांचं? काय अजिबात काही आव्हान वगैरे काही नाही। विजयाची 100% का? हो नक्की 100%। निश्चित फक्त विजयाची 100% खात्री जी आहे ती राणी लंकेंनी व्यक्त केलेली आहे आणि कोणतंच आव्हान जे आहे ते विरोधकांचं वाटत नाही असा इशारा जो आहे ते त्यांनी दिलेला आहे। कॅमेरा विक्रमणकर कुणाल जायकर, TV9 मराठी, पारनेर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।